नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक खरी आणि धक्कादायक सत्य घटना शेअर करतोय जी ऐकून तुमचं मन सुन्न होईल आणि विचार करायला भाग पाडेल। ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील चिलुवुरू गावातील आहे। हे गाव शांतसाधं आणि मेहनती लोकांचं आहे। इथे लोक पहाटे उठून शेतात किंवा बाजारात जातात, संध्याकाळी मंदिरात किंवा चहाच्या टपरीवर भेटतात आणि एकमेकांशी आपुलकीने वागतात। या गावात लोकम शिवा नागराजू आणि त्याची पत्नी लक्ष्मी माधुरी राहत होते। नागराजू कांदा व्यापारी होता। तो रोज सकाळी लवकर उठायच्या ट्रकने कांदे आणायचा, बाजारात विकायचा आणि संध्याकाळी दमून घरी यायचा। त्याचं स्वप्न होतं स्वतःची मोठी दुकान उघडावी, मुलांना चांगलं शिक्षण द्यावं आणि आई वडिलांना सुखात ठेवावं। माधुरी घर सांभाळायची, स्वयंपाक करायची आणि नवऱ्याची वाट पाहायची। दोघांचं लग्न 2007 मध्ये झालं होतं। त्यांना 2 लहान मुलं होती। सुरुवातीला दोघांमध्ये प्रेमादर आणि विश्वास होता। ते एकत्र फिरायचे, चित्रपट पाहायचे आणि भविष्याची स्वप्न पाहायची। पण नंतर व्यापारात नुकसान झालं, कर्ज वाढलं, लोकांकडून उधार पैसे घ्यावे लागले। नागराजू चिडचिडा झाला, दारू पिऊ लागला, घरी येऊन ओरडायचा, संशय घ्यायचा आणि माधुरीवर अन्याय करायचा। माधुरी हे सगळं गप्प सहन करत होती, कारण तिला वाटायचं की संसार टिकवणं हीच तिची जबाबदारी आहे। याच काळात माधुरी विजयवाड्यात एका सिनेमा हॉलच्या तिकीट काउंटरवर काम करायची। तिथे तिची ओळख कोंडवेती गोपीशी झाली। गोपी हैदराबादमध्ये महिलांच्या नाईट शिफ्टसाठी सिक्युरिटी कार सर्व्हिस चालवायचा। तो बोलण्यात, गोडवागण्यात प्रेमळ आणि समजूतदार वाटायचा। तो माधुरीचं दुःख ऐकायचा, तिचं कौतुक करायचा आणि मानसिक आधार द्यायचा। हळूहळू माधुरीला वाटू लागलं की गोपीच तिला खरंच समजतो, नागराजू नाही। दोघांमध्ये मैत्री झाली, मैत्रीतून प्रेम निर्माण झालं आणि प्रेमातून कट रचला गेला। ते रात्री फोनवर बोलायचे, भेटायचे आणि स्वप्न शेअर करायचे। नागराजूला हे संबंध कळले। त्याने माधुरीला हे संपवण्यास सांगितलं, पण वाद वाढत गेले। माधुरीला नागराजूचा कांदा व्यापार लज्जास्पद वाटायचा। तिने त्याला तो सोडायला भाग पाडलं आणि गोपीच्या हैदराबादच्या कार व्यवसायात नोकरी लावली। पण काही महिन्यांत नागराजू परत आला आणि घरात भांडणे सुरू राहिली। 5 वर्षांपूर्वी नागराजूने संबंध संपवण्यास सांगितलं होतं, पण माधुरी आणि गोपी यांच्यातील संबंध चालूच राहिले। नागराजू गेला तर आपलं आयुष्य मोकळं होईल हा विचार त्यांच्या मनात रुजला। सुरुवातीला तो विनोदासारखा वाटला, पण नंतर तोच विचार डोक्यात घर करून बसला। त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला, औषधम विषहत्या अपघात कसा दाखवायचा यावर वाचलं। शेवटी त्यांनी ठरवलं की नागराजूला हृदयविकाराचा झटका आल्यासारखं दाखवायचं। घटनेच्या दिवशी 18 जानेवारी 2026 माधुरी खूप शांत होती। तिने प्रेमाने नागराजूसाठी खास बिर्याणी बनवली। त्यात तिने 20 ते 30 झोपेच्या गोळ्या पावडर करून मिसळल्या। नागराजू आनंदाने जेवला। त्याला वाटलं की बायको आज खूप प्रेमाने वागतीये। काही वेळातच तो बेशुद्ध झाला। रात्री सकाळचे 11:30च्या सुमारास गोपी गुपचूप घरात आला। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं। हात थरथरत होते, पण मागे हटले नाहीत। गोपी नागराजूच्या छातीवर बसला आणि दाबून ठेवला, ज्यामुळे छातीच्या हाडांना इजा झाली। माधुरीने उशी घेतली आणि तोंड नाकावर घट्ट दाबून धरलं। दोघांनी मिळून त्याला गुदमरून मारलं। काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला। गोपी निघून गेला। माधुरी एकटी मृतदेहाजवळ राहिली। रात्रभर ती तिथेच होती आणि अश्लील व्हिडिओ पाहत होती। काही रिपोर्ट्सनुसार हे व्हिडिओ नागराजूचे होते, पण सुरुवातीला माधुरीवर आरोप होता। पहाटे 4 वाजता तिने शेजाऱ्यांना जागे केलं आणि रडत म्हणाली, माझा नवरा हृदयविकाराने गेला। पण शेजाऱ्यांना आणि नागराजूच्या मित्रांना हे पटलं नाही। शरीरावर जखमा दिसत होत्या, छातीवर दाबाचे खुणकानातून रक्त आलं होतं। जोडप्यातील दीर्घकाळाचे वाद आणि माधुरीचे गोपीशी संबंध गावात माहीत होते। त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। अहवालात दम घुटून मृत्यू, छातीच्या हाडांना तूट आणि जेवणात स्लीपिंग पिल्स आढळल्या। पोलिसांनी माधुरीच्या फोनची तपासणी केली। कॉल रेकॉर्डमध्ये गोपीशी 100हून अधिक कॉल्स आणि व्हॉट्सअप चॅटमध्ये हत्या, नागराजूचा सत्वनाश याबद्दलचे संदेश सापडले। फॉरेन्सिक रिपोर्टने गुन्ह्याची पुष्टी केली। डॉक्टरांनी सांगितलं की फक्त हृदयविकाराने मृत्यू झाला असता तर इतक्या जोरदार दाबाच्या खुणा आणि हाडांचे फ्रॅक्चर झाले नसते। गोपीच्या कारच्या ड्रायव्हर सीटखाली प्लास्टिक पिशवी सापडली, ज्यात उरलेल्या स्लीपिंग पिल्स आणि रबरचे दस्ताने होते। हे दस्ताने तो हत्या करताना वापरला होता, जेणेकरून फिंगरप्रिंट्स राहू नयेत। पण ही काळजी व्यर्थ गेली। गावकऱ्यांच्या निवेदनानुसार नागराजूने मित्राला माधुरी आणि गोपीबद्दल तक्रार केली होती। तो म्हणाला होता, माझी बायको आता माझी राहिली नाही। मी मुलांसाठी शांत राहतो। हत्यानंतर माधुरी आणि गोपी अटकेत आहेत। दोघांवर हत्याकट रचणे असे गुन्हे दाखल झाले।
या प्रकरणाचा सर्वात दुःखद भाग म्हणजे 2 मुलांचे भविष्य. ते आता अनाथ झाले आहेत. आईने वडिलांची हत्या केली. ते आजोबा आजीकडे राहतात. त्यांचे शिक्षण, मानसिक स्वास्थ्य यावर मोठा प्रश्न उभा राहिला. गावात खळबळ उडाली. नागराजूच्या आईवडिलांचा धक्का सहन होत नाही. समाज हादरला. मित्रांनो, ही घटना एक इशारा आहे. जीवनात अडचणी येताना त्यात तणाव येतो, पण हत्या हा पर्याय नाही. संवाद हाच उपाय आहे. जर नागराजू आणि माधुरी खुल्या मनाने बोलले असते किंवा माधुरीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला असता तर ही ट्रॅजेडी टळली असती. पण हिंसेचा मार्ग निवडला आणि तिघांचे आयुष्य बर्बाद झाले. आपण सुखसमृद्धी जपली पाहिजे. लहान गोष्टींवर भांडू नये. एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. गरज पडली तर मदत केली पाहिजे. आजच्या धावपळीत जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करू नये. भावना शेअर करा, मनात दडवू नका. नाहीतर ते विष बनते आणि अशा भयानक घटना घडवते. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सत्य घटना ऐकायच्या असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्यकथा घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.